मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला आता ब्रेक लागलेला आहे। शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मुस्लिमांना एसईबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणून देण्यात आलेलं 5% आरक्षण हे महायुती सरकार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। 2014 मध्ये पारित झालेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर न झाल्यानं त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचं जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। 2014 मध्ये पारित झालेल्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर न झाल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचं जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे। 9 जुलै 2014 रोजीच्या अध्यादेशाचं डिसेंबर 2014 पर्यंत कायद्यात रूपांतर न झाल्यानं सदरहू अध्यादेश रद्द झाला होता। हा अध्यादेश रद्द झाला तरीही मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र वितरण केली जात होती। आता तब्बल 12 वर्षांनी महायुती सरकारनं एसईबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणून देण्यात आलेलं 5% आरक्षण रद्द केलंय। या निर्णयामुळे मुस्लिम समाजात मोठा रोष निर्माण होण्याची चिन्ह आहे। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी राज्यात आघाडीचं सरकार होतं आणि अर्थात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र राबवलं होतं। मात्र आता या प्रक्रियेला महायुती सरकारने जो आहे तो ब्रेक लावलेला आहे। राज्य सरकारकडून आता सुधारित शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण 23 डिसेंबर 2014 साली जे दिलं होतं ते रद्द झालं असा उल्लेख थेट करण्यात आलाय। त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी पसरू शकते। आधीच आपण जर बघितलं असेल तर मराठा समाज देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडत असताना आता हे मुस्लिमांचं आरक्षण रद्द केलं तर त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटू शकतात। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।